पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधान पोलिसांनी प्रसाद तामदार नावाच्या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत। मुळात तो जो भोंदू बाबा आहे तो भक्तांसोबतच शारीरिक संबंध ठेवायचा आणि तसेच एक जे अँड्रॉइड ॲप आहे त्या माध्यमातून त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं। यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ACP सर आहेत। सर, नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, किती दिवसापासून हे सगळं सुरू होतं? हे साधारण नोव्हेंबर 24 पासून हे जे बाबा आहेत, प्रसाद दादा उर्फ बाबा भीमराव तामदार, हे जे स्वतःला दिव्य शक्तीची आत्मभूती आहे असं समजून ज्यांनी जे जवळजवळ शेकडो भक्त या ठिकाणी शिष्य त्यांचे तयार झालेले आहेत। त्यांचा सूस या ठिकाणी स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती थोडा मठा टाईप्स त्यांची जागा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे शिष्य जमा करून एक ॲप मोबाईलमध्ये ज्याला एअर ड्राईट किड हे ॲप डाउनलोड केलेलं आहे, ज्याच्यातून समोरच्या शिष्याच्या मोबाईलमध्ये बाबा मोठ्या विश्वासानं त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन ते ॲप त्यामध्ये शिष्याच्या नकळत डाउनलोड करायचे आणि शिष्याला त्या मोबाईलच्या ठेवण्याबद्दलच्या सूचना, फॉर एक्झाम्पल कोणत्या कॉर्नरला ठेवायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा, कॅम्पस चालू करणे, ह्या सूचना देऊन प्रत्येक रूममध्ये बाथरूममध्ये मोबाईल ठेवण्याबद्दल सूचना द्यायची, जेणेकरून त्या शिष्याच्या हालचाली काय चालू आहे ते समजायचं आणि त्याच्यातून बऱ्याच वेळा त्या हालचाली ह्या त्या ॲपच्या माध्यमातून या बाबांच्या मोबाईलमध्ये टिपल्या जायच्या किंवा दिसायच्या। त्या हालचाली कुठल्याही असो आणि त्याद्वारे शिष्याला सांगणार की तू आता माळ जपत आहेस, थोडंसं टाईट बस, कंबर वाकवू नको। मग शिष्याला आणखीन विश्वास वाटायचा की अरे बापरे, या बाबांना तर अगदी वेगळी दिव्य शक्ती आहे, आपण काय करतोय ते सुद्धा बाबा सांगतात। आणि अशा प्रकारचे शेकडो शिष्यांचे या ॲपच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यामुळे या बाबांचे फार कमी दिवसामध्ये शेकडो असे शिष्य तयार झालेले दिसत आहेत। आणि त्या शिष्यापैकीच एका शिष्याला या ठिकाणी फसवलेलं आहे। याच्यामध्ये बावधन पोलीस स्टेशनला 270 नंबरचा गुन्हा IPC 420 आणि 354 प्रमाणे दाखल असून या गुन्ह्याला अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियमच्या कलम 3 प्रमाणे तसेच IT ॲक्टच्या कलम 67 प्रमाणे या ठिकाणी गुन्हा दाखल असून त्या बाबांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर केलेला आहे। पुढील तपास बावधन पोलीस करत असून अशा प्रकारे या बाबांच्या वेगवेगळ्या आमिषांना बळी पडणारे जे काही शिष्य असतील त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आणि या निमित्तानं मी जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारच्या भोंदू बाबांच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता अशा भोंदू बाबापासून सावध राहावे, हे देखील मी या निमित्तानं सर्वांना सूचित करतो। खरं तर आता ज्यांनी तक्रार दिली आहे त्यांची नेमकी कशी फसवणूक झालेली आहे? त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत की त्यांचे काही प्रायव्हेट व्हिडिओ आहेत किंवा दृश्य आहेत ते बाबा बघत होते? यामध्ये हा जो आमचा तक्रारदार आहे त्यांना बाबांनी अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे की तुम्हाला जो दोष आहे तो दोष दूर करण्यासाठी तुम्हाला एक अश्लील कृत्य असे काही सांगितले की त्यामध्ये तुम्हाला वेश्यागमन करावे लागेल आणि त्याच्यातून तुमचा जो दोष आहे तो दोष दूर होईल अशा प्रकारचं सूचित करून त्या आमच्या तक्रारदाराला वेश्यागमन करण्यास भाग पाडलेला आहे। आणि त्यांनी आमच्या मठाला, म्हणजे हे जे स्वामी समर्थ बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मदत करण्याच्या बहाण्याने मदत करा म्हणून 15,000 रुपये त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या आमच्या तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे। सविस्तर तपासाअंती आणखीन काही गोष्टी समोर येतील
तत्पूर्वी आज पोलीस कस्टडी घेण्याचं काम चालू आहे. हे मुळात म्हणजे बाबा मठात बसून शिष्याच्या सगळ्या गोष्टी, जे प्रायव्हेट गोष्टी आहेत ते सगळे बघायचे मोबाईलमध्ये. हां, ते ॲप तशा प्रकारचे आहे. आम्ही त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा करून बघितलं. ते ॲप ॲक्च्युअली थोडंसं अभ्यास केला तर विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये मुळात त्या नावसुद्धा तसंच आहे, एअर ड्राईड किड. मुलांना हे करण्यासाठी ते मुलांच्या हालचाली किंवा मुलांना काय अडचण आहे शाळेत गेल्यानंतर काय, तशा प्रकारचं ॲप आहे. परंतु या ठिकाणी त्या सदर ॲपचा या बाबांनी वेगळ्या पद्धतीनं वापर केल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. सविस्तर आणि सखोल टेक्निकल तपासानंतर यामध्ये आणखीन काही गोष्टी उघडकीस येतील. आता हे जे ॲप आहे कुठलं एअर ड्राईड किड नावाचं आपण ॲप बघूयात. हे ॲप आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर परत कॅमेरा कंट्रोल म्हणून येईल. हे ॲप जे आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे. तर आता हे बघा सर, एक मिनिट प्लीज. आता याच्यामध्ये फ्रंट कॅमेरा, एक मिनिट. तर आपण फ्रंट कॅमेरा केलेला आहे आणि याच्यामध्ये सर दिसत आहेत. समोर पकडा सर, समोर तुमच्या. ओके, सर दिसत आहेत आणि त्यांचा जो मोबाईल आहे हा पूर्णपणे लॉक आहे आणि त्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड केलेलं आहे. मी दिसत आहे स्वतः आणि बंद असताना हे याच्यामध्ये दिसत आहे. आता बंद आहे, पूर्णतः बंद आहे. आणि याच्यामध्ये अशा प्रकारे हे जे एअर ड्राईड किड नावाचं जे ॲप आहे ते अशा पद्धतीनं, हा जो बाबा आहे भोंदू बाबा, त्याचं नाव प्रसाद तामदार आहे, त्या पद्धतीने असे कृत्य करायचं. अनेक जे विटनेस आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं, परंतु त्यांच्यासोबत अशी घटना घडल्यामुळं ते थेट कॅमेरासमोर बोलत नाहीत, परंतु त्यांच्यासोबत अतिप्रसंग केलेला आहे. आणि याच पद्धतीची जी मोडस आहे ती वापरण्यात आली होती. त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल घेतला आणि त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड केलं. एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये हे ॲप मोबाईल ठेवून कॅम्पस दर्शवण्यासाठी कॅम्पस नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायला लावून, त्यानंतर हे जे मोबाईल आहे तो ठेवायला लावून, त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे ती भक्ताची ती बाबा स्वतः बघत होता. त्यांच्यासोबत फिजिकल रिलेशन्स देखील ठेवल्याचं काही जणांनी सांगितलेलं आहे, परंतु भीतीपोटी, कुटुंबाच्या भीतीपोटी ते समोर येत नाहीत. आणि या प्रकरणामध्ये जे पोलीस आहेत ते अधिक तपास करत आहेत. सध्या तरी बावधन पोलिसांनी त्या बाबाला, प्रसाद तामदार जो आहे तो, त्याला सध्या अटक केलेली आहे. मुळात या प्रकरणात आणखी काही गोष्टी ज्या आहेत ते समोर येऊ शकतात. अनेक भक्ते जे आहेत ते समोर येऊ शकतात, परंतु स्वतःच्या अडचणी घेऊन जे बाबा समोर जातात, त्यांच्या अडचणी मांडतात, अशा व्यक्ती ज्या आहेत त्या फसलेल्या आहेत. त्यामुळं श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी असं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अशा गोष्टीमध्ये अडकू नयेत आणि जे कोणी फसलेले आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार द्याव्याचे जे आव्हान आहे ते ACP सरांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.